नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आम्हाला काही कामानिमित्त संभाजीनगर येथे जावे लागणार आहे. त्यामुळे आम्ही आज सकाळीच संभाजीनगर येथे जाण्यास निघालेलो आहोत. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे आज जरा सकाळी धुके होते. धुळ्याहून संभाजीनगरला जाताना चाळीसगावच्या पुढे हा औटरम घाट लागतो. आज आपण पाहणार आहोत औटरम घाट. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा. या ज्या समोर दिसत आहेत त्या आहेत या अजिंठ्याच्या डोंगर रांगा. या डोंगर रांगेतच हा औटरम घाट आहे. चाळीसगाव ते कन्नड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर हा औटरम घाट आहे. याची लांबी 9 किलोमीटर इतकी आहे. याला चाळीसगावचा घाट किंवा कन्नडचा घाट असेही म्हटले जाते. हा घाट नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ आणि वन्यजीवनासाठी प्रसिद्ध आहे. या घाटाच्या परिसरातच गवतळा अभयारण्य सुद्धा आहे. पावसाळ्यात हा घाट हिरवागार असतो आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असतो. या घाटाच्या परिसरात सुंदर आणि निसर्गरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत जे पर्यटकांना आकर्षित करते आणि येथे वर्षभर निसर्गाचा आनंद सुद्धा घेतला जातो. येथे पावसाळ्यात बरेचसे धबधबे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे येथे पावसाळ्यात पर्यटकांची खूपच गर्दी असते.
1681 साली औरंगजेबाने दक्षिणेकडे येण्यासाठी या घाटाची थोडी डागडुजी केली. सर जेम्स औट्रम या ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारातील ब्रिटिश सैन्याचा भारतातील एक अधिकारी, त्याने या औट्रम घाटाचे काम केले. त्याच्या नावावरूनच या घाटाला औट्रम असे नाव पडले. आता मी इथे थोडे थांबून घेणार आहे. ही बघा बाजूलाच एक दरी सुद्धा आहे आणि खाली खूप मोठे असे जंगल आहे. या जंगलात बऱ्याच प्रकारची लहान मोठी तळी सुद्धा आहेत. या जंगलात अनेक प्रकारची झाडे सुद्धा आहेत. घाट चढताना दोन ठिकाणी एका बाजूला डोंगर व एका बाजूला दरी आपल्याला लागते. मी आता अगदी घाटाच्या मध्यभागावर येऊन पोचलेली आहे. खाली जे लांब दिसते आहे ते आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव हे शहर. हे बघा पावसाळ्यात तर हा घाट इतका सुंदर दिसतो. समोर बघा, समोर तुम्हाला बाजूला खूप मोठा काळा पाषाणाचा डोंगर सुद्धा दिसेल. पूर्वी हा रस्ता थोडा लहान असल्यामुळे या घाटावरील प्रवास थोडा चित्तथरारक असा वाटत असे. पावसाळ्यात तर येथे दरडी सुद्धा कोसळतात. त्यामुळे काही वेळेला पावसाळ्यात हा घाट बंद सुद्धा असतो. या घाटात म्हसोबाचे मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर अगदी घाटाच्या मध्यभागी आहे. मंदिर आले म्हणजे घाट अर्धा झाला असे समजले जाते. आता मी समोर तुम्हाला जे दिसते आहे ते आहे म्हसोबाचे मंदिर. त्या म्हसोबाच्या मंदिरात आपण दर्शनाला जाणार आहोत. घाट चढून आल्यावर पर्यटक आणि प्रवासी या म्हसोबाच्या मंदिराजवळ थोडा वेळ थांबतात. आता आपण घाट पुढे कसा आहे ते पाहू. चला तर मग.
रस्त्याने जाताना आपल्याला माकडे सुद्धा पाहावयास मिळतात। आता इथून घाट संपलेला आहे। कसा वाटला तुम्हाला हा औटरम घाट? मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।